नमस्कार मैत्रिणींनो, पिंकीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वडफळे। ही वडफळे वटपौर्णिमे दिवशी वडाच्या पूजेसाठी लागतात। ज्यावेळेस आपण वड पूजायला जातो त्यावेळेस ही वडफळे ताटात घेऊन जातात आणि वडाला वाहतात। त्यासाठी आपल्याला साधारण 2 चपात्याच्या उंड्या इतकी कणिक घ्यायची आहे आणि अर्धी वाटी पुरण घ्यायचे आहे। वटपौर्णिमे दिवशी आपण सर्वच जण पुरण घालतो, त्यामुळे वेगळे पुरण करायची गरज लागत नाही। त्यातीलच अर्धी वाटी पुरण काढून घ्यायचे आहे आणि भिजवलेल्या कणकेतीलच थोडीशी कणिक घ्यायची आहे। लहान लहान आकाराचे 10 उंडे करून घ्यायचे आहेत आणि त्याचे छोटे छोटे गोल गोळे करून ठेवायचे, म्हणजे आपल्याला वडफळे पटापट करता येतात। आता सर्व वडफळ्यांचा उंडा बनवून त्यामध्ये हे पुरण घालून घ्यायचे आहे आणि ज्याप्रमाणे आपण मोदक बनवताना त्याचे तोंड बंद करतो त्याचप्रमाणे तोंड बंद करायचे आहे। फक्त मोदकापेक्षा याला वरचे टोक जरा जास्त ठेवायचे आहे। अशा प्रकारे 10 मोदक तयार करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण वडफळ करणार आहोत। केलेल्या उंड्यातून 10 मोदकाचे आकार करून तयार झालेले आहेत। आता आपण याची वडफळे तयार करूयात। वडफळे करणे फार अवघड नाही। 2 मोदक घ्यायचे आहेत। आपण मोदक करतानाच त्याचे वरचे टोक लांब ठेवले असल्यामुळे ते एकमेकांना जोडायला सोयीचे पडते, त्यासाठीच ते जास्त ठेवायचे असते आणि ते दोन्ही एकमेकाला चिटकून चांगले एकजीव करून घ्यायचे आहे, म्हणजे ते निसटत नाही। हे पहा, अशा प्रकारे मी तुम्हाला करून दाखवले आहे। अगदी अशाच प्रकारे चांगले एकजीव करून दोन्ही तोंड चिटकून घ्यायचे आहेत। काही भागामध्ये वडाची पूजा करायला जाताना ही वडफळे घेऊन जाण्याची प्रथा असते। माझ्या माहेरी अशी प्रथा नाही, परंतु माझ्या सासरी ही प्रथा असल्यामुळे मला ही माहीत झालेली आहे। ही वडफळे आपण तळून देखील घेऊ शकतो, पण तळताना ती सुटण्याची फार भीती असते, त्यामुळे मी वाफवूनच घेणार आहेत। वाफवण्यासाठी मी एका पातेल्यात पाणी घातलेले आहे आणि त्यावर पुरणाची जाळी ठेवलेली आहे। त्यामध्ये आता ही वडफळे आपण एक एक करून ठेवून घ्यायची आहेत। वडफळे ठेवताना सुट्टी ठेवून घ्यायची, म्हणजे ती एकमेकाला चिटकणार नाहीत। आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक सण साजरे केले जातात। तुमच्या भागामध्ये वडपौर्णिमेला आणखी काही वेगळी प्रथा असली तर मला कमेंट करून नक्की सांगा। आता ही वडफळे आपण झाकून ठेवणार आहोत। 10 मिनिटं झाल्यानंतर आपण त्यांची बाजू पलटून घ्यायची आहे, म्हणजे ती दोन्ही बाजूने चांगली वाफवली जातील। त्यांची बाजू पलटून अजून 10 मिनिटे परत एकदा आपण वाफवून घेणार आहोत। 10 मिनिटे झालेली आहेत। आता आपण वडफळे काढून घेणार आहोत। वडफळे गरम आहेत तोपर्यंत चाळणीतनं बाजूला काढून घ्यायची। गार झाल्यानंतर ती चाळणीला चिटकून राहतात व त्याचे बुड फुटू शकते। आजची वटपौर्णिमा विशेष वडफळे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन पदार्थ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।